ही आहे शेवग्याच्या पाल्याची भाजी. शेवग्याच्या पाल्याची भाजी एवढी छान होती ना, एक बार जर खाल्लं खातच राहते माणूस. खाल्लेली तो कधी विशाल? नाही, आज करते काय तू खाऊ. अशी सगळी निसून घ्यायची. याची चटणी बी करते बरं, कढीपत्त्यासारखी बारीक हे करून. लय भारी होती म्हणते. आपण ती नाही खाल्ली कधी, पण नाही का मी भाजी बनवली. मुगाची डाळ टाकायची, थोडीशी भिजू घालायची आधी मुगाची डाळ. ही भाजी चांगली निसून घ्यायची. निसणं झाल्यावर थोडं मीठ टाकून पाण्यात भिजू द्यायची थोडी 5-10 मिनटं. एकदा भिजली का अशी भारी लागते ही. एकदा जर खाल्लं मेथीच्या भाजीपेक्षा पण छान लागते. एकदा जर खाल्लं ना तर खातच राहते माणूस ही भाजी. आणि एकदम आयुर्वेदिक भाजी बरी. रानभाजी म्हणते त्याला. आयुर्वेदिक परत शुगर, BP, थायरॉइड सगळ्यासाठी चांगली आहे. असं कवळा कवळा पाला तोडून घ्यायचा. मेथीच्या भाजीसारखे पानं घ्यायचे, तर पानं घ्यायचे. कवळ्या जर काड्या असल्या तर काड्या पण घ्यायच्या. असं कवळा कवळा पाला घ्यायचा, मग तर खूप छान होती भाजी. अशा कवळ्या कवळ्या काड्या तोडून घ्यायच्या. अशा आपल्या मेथीच्या भाजीसारखे अशी निसून घ्यायची. अशा मोठमोठ्या काड्या तोडून टाकायच्या. जी कवळी कवळी भाजी आहे तेवढीच घ्यायची. अशी कवळी भाजी तर एकदम छान लागते. तुम्ही बिना डाळीची पण करू शकता, पण डाळ टाकल्यावर अप्रतिम लागते. मला बनवताना एक व्हिडिओ टाकते मी. पाला घ्यायचा. बनवताना बघताना एक बार बनवून नक्कीच बघा. पहिले आपण जिरे टाकू मावा. आमच्या माऊबाईला लयच आवडती ही भाजी. माव, तुला आवडती भाजी? छान छान. वाव. थोडा लसूण टाकायचा. अशा मस्त तडतडू द्यायच्या मिरच्या टाकून. अजून काय टाकायचं माऊराणी? तुला काय आवडत आहे? आमच्या माऊराणीच्या आवडीचे टमाटे टाकायचे, कांदा टाकायचा आणि मस्त परतू द्यायचा. असा भारीतला है ना माऊ? तुला आवडते ना भाजी? हो का नाही? आवडते का नाही माऊ? हाव. छान लागते? छान लागते? हां, बरं. मस्त फास्ट गॅस करायचा. चांगली भाजी, टमाटर, हिरव्या मिरच्या, लसण चांगला परतू द्यायचा. हां, आमची मावा पण आहे बोलायला. ही छोटीशी नानूशी मावा आहे आमची. हां, रडतीये. तिखट लागतंय मावाला. हो. दिसतच नाही आमची भाजी. मस्त कांदा मिरच्या थोडं लाल झालं, मग भाजी टाकायची. मस्त 2-3 पाण्याने धुवून घ्यायची चांगली. अशी भारी दिसती आहे. दिसता क्षणी खाऊ वाटते.
हिरवी हिरवी गार आहे. याच्यात मुगाची डाळ टाकायची. थोडीशी हळद टाकायची. वरतून भाजी झाकण ठेवायची. भाजीवर झाकण ठेवून द्यायचं. 10 मिनिटं द्यायची. मुगाची भाजी झाल्यावर एकदम बघा किती सुंदर झाली आहे. हे घास खाऊन बघितला तर मग तुम्हाला पण वा अप्रतिम झाली की असं बघा. दिसायला इतकी भारी दिसती आहे तर खायला किती छान लागल. बघा मी भाजी बनवली ना आता खाती आहे. त्याच्यावर एकदम सुंदर कोशिंबीर पण बनवली काकडीची. खूप अप्रतिम लागते याची चव. एकदा खाऊन बघा. शेवग्याच्या पानाची भाजी आयुर्वेदिक असते आणि किती तरी याला बरं करते रोगांना. शुगर, थायरॉईड, BP आणखीन काही त्रास असतील, गुडघेदुखी वगैरे ते पण बरे होतात त्याने. कमजोरी आलेली असली ती विटॅमिन पण भेटतं त्याने. ही भाजी नक्कीच खा. ओके.